महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कीर्तन मंडप आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, पण तो कुठे आहे तुम्हाला माहितीये का? आणि या जागेवर गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी वास्तव्य सुद्धा केलेलं आहे. आणि असं सांगतात की या ठिकाणचा डोंगर गोरक्षनाथांनी सोन्याचा केला. तर मग कोणतं हे ठिकाण आणि काय या ठिकाणाची माहिती सगळं सांगतो, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण करा. राम राम मंडळी, मी आपला एसपी. आज आपण आलो प्रसिद्ध असलेल्या घाटसावळी जवळ गोरक्षनाथ टेकडीला भेट देण्यासाठी. बीड तेलगाव रोडून घाटसावळी जवळ आलं की आपल्याला कमान दिसते, आणि कमानीमधून आता आलं की आपल्याला दिसतंय उंच डोंगरावरलं जबरदस्त दृश्य. आणि लगेच आपल्याला समोर दिसतो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विस्तीर्ण असा कीर्तन मंडप, ज्याच्यामध्ये बसून एकाच टायमाला 5000 भाविक बसून कीर्तन ऐकू शकतात. आहे का नाही बीड जिल्हा वासियांसाठी अभिमानाची बाब. बरं चला, आता मी तुम्हाला गोरक्षनाथ टेकडी मंदिर दाखवतो. खरं म्हणजे या पायऱ्या चढताना माणूस पूर्णपणे गळून जातो, पण वर गेल्यावर जे दृश्य दिसतं ना, त्यानंतर मात्र आलेला सगळाच थकवा निघून जातो. याच जागेवर गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी वास्तव केलेलं आहे असं सांगतात, म्हणूनच या जागेला खूप महत्व आहे. आणि ही आहे महान संत किसन बाबा आणि साधू बाबा यांची समाधी. बरं घ्या आता दर्शनाने, व्हिडिओला करा शेअर. आणि समोरच आहे तुळजाभवानी माता मंदिर. तुम्ही कधी या मंदिराला आणि परिसराला भेट दिली का कमेंट करून सांगा, आणि नसन दिली तर या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या. भेटू आता असेच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.